स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 सरदार वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2 जन गण मन हे राष्ट्रगीत किती सेकंदामध्ये गायले जाते? ऑप्शन क्रमांक 1 50, 2 51, 3 52, 4 53. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 52 सेकंद. जन गण मन हे राष्ट्रगीत 52 सेकंदात गायले जाते. प्रश्न क्रमांक 3 सुधारक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर, 2 गोपाल गणेश आगरकर, 3 लोकमान्य टिळक, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोपाल गणेश आगरकर. गोपाल गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र चालू केले होते. प्रश्न क्रमांक 4 केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर, 2 गोपाल गणेश आगरकर, 3 लोकमान्य टिळक, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 5 दाजीपूर राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 गवा, 2 वाघ, 3 वटवाघूळ, 4 कावीळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गवा. दाजीपूर राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेयो, 2 लॉर्ड कॉर्नवालिस, 3 लॉर्ड रिपन, 4 लॉर्ड कर्झन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 हरियाणा, 3 पंजाब, 4 मणिपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली, 2 पालघर, 3 चंद्रपूर, 4 नंदुरबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 संगमनेर, 2 अकोले, 3 राहाता, 4 लोणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अकोले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 10 पितळखोरा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 रायगड, 3 बीड, 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. पितळखोरा लेणी ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11 नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून कोणत्या वर्षी वेगळा झाला? ऑप्शन क्रमांक 1 जून 1998, 2 1 जुलै 1998, 3 1 ऑगस्ट 1998, 4 1 मे 1998. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 रोजी नंदुरबार जिल्हा हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 भीमा नदी, 3 पूर्णा नदी, 4 कृष्णा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा नदी. पूर्णा ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 13 वस्तू व सेवा कर GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 101वी घटना दुरुस्ती, 2 102वी घटना दुरुस्ती, 3 103वी घटना दुरुस्ती, 4 104वी घटना दुरुस्ती.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 101वी घटना दुरुस्ती. वस्तू व सेवा कर GST संबंधित 101वी घटना दुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक 14. पहिली गोलमेज परिषद ही कोणत्या वर्षी भरवण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 1929, 2 1930, 4 1931, 3 1931, 4 1932. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1930. पहिली गोलमेज परिषद ही 1930 या वर्षी भरवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक प्रशासकीय विभाग, 2 पुणे प्रशासकीय विभाग, 3 नागपूर प्रशासकीय विभाग, 4 छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.